राजेश काकडेला पारितोषिक असणार आहे, इतर फलंदाजाला नाही तर राजेश काकडेंसाठी पारितोषिक असणार आहे. बंटीचा पहिला चेंडू आणि इथे पहा मैदानावरती काय घडलंय. हिट विकेटच्या स्वरूपात पहिल्या चेंडूवरती ही विकेट प्राप्त करतोय सागर मोरबेकरची चुकी मात्र या ठिकाणी पाहायला मिळते आणि पहिल्या चेंडूवर हिट विकेटच्या स्वरूपात सागर मोरबेकर बॅक टू द पवेलियन. एक मोठा धक्का असेल, गोल्डन विकेट. खरं तर या ठिकाणी सागरने स्वतः या ठिकाणी विकेट फेकली म्हणून, कारण हिट विकेट म्हणजे आपण जर 2-4 पावलं मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला तर अशा प्रकारच्या विकेट्स आपल्याला खूप वेळा पाहायला मिळतात, जिथे मात्र कधी षटकारी पाहायला मिळतात, मात्र हिट विकेटच्या स्वरूपात मात्र अशा प्रकारच्या विकेट्स मैदानावरती पाहायला मिळतात. नवीन फलंदाज जात असताना लांब पटेल पाहायला मिळतं. अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आहे. एका बाजूला आपण विकेट्स प्राप्त करत असताना सागर मोरबेकर बाद झाला, त्यानंतर नाम पटेल आणि बरोबरीने आपण पाहतोय हरीश त्याला साथ देत असताना बंटी जोशीची या ठिकाणी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, जिथे मात्र या शॉर्ट पिच चेंडूला थोडासा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि पूर्णपणे स्टंप मात्र बॅटने हिट झाले आणि त्यानंतर पहिल्या चेंडूवरती विकेट्स मिळाली यावेळेस मैदानावरती संदीप स्पोर्ट्स सोलासोला आरसीसी पेठ संघाला. आणि इथे नवीन फलंदाज नाम पटेल स्वर्गीय रमेश काकडे प्रतिष्ठान संघाला. पहिला आद्रा समोर असणारा हरीश ही जोडी मात्र या ठिकाणी कशा प्रकारे खेळ करेल, कारण समोर मात्र दर्जेदार गोलंदाजीने या स्पर्धेमध्ये आणि लीग मध्ये चांगली कामगिरी आतापर्यंत दाखवल्या. त्या स्पर्धेचा या ठिकाणी संघ आपण पाहतोय संदीप स्पोर्ट आरसीसी पेठ संघ, ज्यामध्ये आपण उल्लेख करावा लागेल स्वतः बंटी जोशी एक चांगला गोलंदाज आहे आणि त्याचप्रमाणे त्याला साथ देताना दिशांना आपण पाहतोय आणि सर्वेशने तर लाजवाब फलंदाजी आणि गोलंदाजी या संघाच्या वतीने साकारले आणि कपिल पारवे हा त्यांचा मेन या ठिकाणी बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू कन्व्हर्ट केला शॉटला, पूल करत असताना चेंडू पाठवून दिला सीमा रेषा बाहेर, येतो दर्जेचा फटका आणि दुसऱ्या चेंडूवर खातगोल संघाचा नाम पटेलला षटकाराने. मैदानाच्या बाहेर जरूर पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. गुरुनाथ तोडेकर आणि उमेश पाटील यांच्या वतीने आयवा कॅचसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. मात्र आपण आयवा कॅच मैदानाच्या बाहेर घ्यायची आहे याची दक्षता आपण प्रेक्षकांनी घ्यायची आहे. पहिल्या 2 मॅच मध्ये पहिली मॅच जिंकली ओंकार पाटीलच्या संघाने, दुसरी मॅच जिंकली खारघर डॉमिनेटर संदीप जाधवच्या संघाने. दोन्ही संघांचं मनपूर्वक आपण अभिनंदन करूया. जिथे मात्र आपण पाहिलं ना तर कांचपालकर सर रॉयल कारगर संघ जर मॅच जिंकला असता तर कदाचित ते डायरेक्ट फायनल मध्ये दाखल झाले असते आणि RMSK दुर्वा 11 संघ जर जिंकला असता त्यांना सुद्धा संधी होती डायरेक्ट फायनल मध्ये जाण्याची. मात्र दोन्ही संघ झालेत पराभूत आणि मात्र एक उत्कंठा लागली की पुढील 3 संघ कोणते असतील या स्पर्धेमध्ये उंच भरारी घेणारे. हलकासा डिफेन्स केला चेंडूला, कारण चेंडू पाहिला तर गुडले स्पॉट वरती होता, थोडासा आतमध्ये वळवला बंटीने चेंडूला आणि त्या चेंडूवर आली एक धाव. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडले. आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. एका षटकाराने 7 धावा स्वर्गीय रमेश काकडे प्रतिष्ठान. बेलपारा टीम मात्र यावेळेस मैदानावरती संघर्ष करत असताना, कारण संघर्ष का करतोय, कारण गेल्या वर्षी सागर मोरबेकर बरसला होता, सोहेल शेख त्यांच्या टीम मध्ये होता, तो सुद्धा बरसला होता. आता मात्र नाम पटेल आणि हरीश आपण पाहतो फलंदाजीला मैदानावरती. हा फटका चांगला एक्झिक्यूट केला पाहायचं आपल्या यावेळेस मैदानावरती जिशान शेखने चेंडू पकडलाय, कुठल्या प्रकारची धाव नाही आणि या प्रकारे या ठिकाणी गोलंदाजी करत असताना वेळोवेळी मात्र गोलंदाजी बंटी जोशीने चांगली साकारली. मात्र फलंदाजीची लय त्याला सापडलेला नाही अजूनपर्यंत. त्याने प्रतिक्रिया दिली होती की संघाचं आपलं पाहिलं तर सांघिक खेळ कसा होतोय याच्यावर पूर्णपणे या सामन्याचं भवितव्य नक्कीच असणार आहे. आणि सागर मोरबेकरनं म्हटलं होतं की आम्ही जिंकण्याचा जरूर प्रयत्न करू, ही मॅच आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. यावेळेस आपण पाहतो लॉंग स्टॉप मध्ये चेंडू स्टॉप केला जातोय. त्याच दरम्यान आपण सलमान शेखला पाहतो, त्याने चेंडू आडवेल फेकेल तोपर्यंत आली एकच धाव. संघाच्या धावसंख्येमध्ये आतापर्यंत खेळ साकारतोय तोपर्यंत धावसंख्या होते 8 धावा. हॅलो आतापर्यंत चेंडू झालेत 5, धावसंख्या नोंदवली गेली आहे ते मात्र 8 धावा, ज्यामध्ये एक विकेट प्राप्त केली आहे आणि एक षटकार सुद्धा पाहायला मिळाला. तो षटकार टोकणारा फलंदाज स्टॅकिंग इनला लांब पडेल समोर असणार आहे बंटी जोशी. पुढचा चेंडू ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. ज्या गतीने चेंडू फेकला अतिशय गतीने मात्र बीट करत असताना लांब पेटला चेंडू समजला नाही, चेंडू गेला डॉट. संघाची या ठिकाणी आपण सुरुवात पाहिली आहे पहिल्या षटकामध्ये 1 बाद, 8 धावा आतापर्यंत संघाच्या धावसंख्येमध्ये. जास्त टीम मीटिंग घेऊ नका, पहिलंच षटक संपलेलं आहे याची विनंती असणार आहे. 8 धावा धावफलकावरती.
हॅलो तुम्ही कुठे आहे तुम्हाला इकडे डीमार्ट माहिती आहे डीमार्टची तर मॅच चालू आहे जरा पुढे डीमार्टचे स्मशानभूमी आहे ना खारघरची तिथे मॅच चालू आहे तिथे आहे समज तुम्हाला याला तिकडे निघायचं असेल ना तुम्हाला बघा डीमार्टची तिथे मंडप दिसेल तुम्हाला स्मशानभूमीचं या टाका लोकेशन हे समजा तुम्हाला हां चालेल दुसरं षटक गोलंदाजीसाठी पाचारण केले जाते सर्वेश ठाकूरला अष्टपैलू खेळ कसा असावा तो मात्र या ठिकाणी एक चांगलं उदाहरण दाखवले खऱ्या अर्थाने मोरबी संघाचा हा खेळाडू यावेळेस पाहायला मिळते स्वर्गीय संदीप स्पॉट 16-16 आरसीसी पेठ संघासाठी खेळत असताना कारण बंटी जोशी 2 मॅच मध्ये ज्या प्रकारे अपयशी झाला तिथे मात्र पूर्णपणे आपण पाहिलं तर सर्वेश ठाकूरने एका बाजूने खेळ सावरून धरला होता दुसरं षटक पुलरलेनचा चेंडू होतो ऑन साईडला मात्र पूल काढण्याचा प्रयत्न इथे मात्र सलमान शेख पुन्हा एकदा थोडंसं झालं पम्बलिंग त्याचा फायदा उठवत असताना इथे मात्र 2 धावा कंप्लीट 2 धावा आणि संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावसंख्या संडी पालकर आणि सुनील तांडेल पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात चांगली भूमिका राहिली आतापर्यंत स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते यावेळेस PTC च्या माध्यमातून आणि त्याचप्रमाणे इथे मात्र चांगला स्ट्रोक हरीशचा हा स्ट्रोक मात्र पसलाय आणि सीमा रेषा लगत जाऊन बसला तो मात्र सलमान शेखच्या हातामध्ये दुसरी विकेट प्राप्त केले सर्वेश ठाकूरची चांगली सुरुवात इथे मात्र थोडासा अडचणीमध्ये सापडलाय टीम रमेश काकडे प्रतिष्ठान बेलपाला टीम मात्र या ठिकाणी आपण पाहतो दुसरी विकेट गमावतोय संघाची धावसंख्या 10 असताना नमित पगडे आपल्याला जाताना पाहायला मिळतोय यावेळेस मैदानावरती खूप मोठ्या बोलीने मात्र ह्या खेळाडूला आपल्या संघामध्ये निवडलं होतं आणि आज आपण पाहतो मैदानावरती चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत असताना यावेळेस नमित पगडेला त्याचबरोबर नाम पाटीलने मात्र चांगली गोलंदाजी साकारली लीग मध्ये पाहिले तर स्वर्गीय रमेश काकडे प्रतिष्ठान बेलपाला टीमसाठी आता फलंदाजी चांगली साकारायची आहे कारण लीग मध्ये पाहिलं तर एक मॅच जिंकल्यानंतर सुद्धा कदाचित संधी निर्माण होती आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय या मॅच मध्ये सुपर 6 मध्ये मात्र इथून पुढे जर हरला आपला संघ त्या स्पर्धेमधून बाहेर आपण असाल तर 2 संघ दाखल झालेले आहे टॉप 3 मध्ये प्रेमनाथ मुरबी संघ आणि खारघर डॉमिनेटर संघ एका बाजूला ओंकार पाटील आणि दुसऱ्या बाजूला संदीप जाधव आपण पाहतो ज्याने गेल्या वर्षी एक अर्धशतक ठोकलं होतं त्यानंतर मात्र खारघर डॉमिनेटरच्या ओनर्सने त्याच्यावर भरोसा दाखवला आणि सार्थ ठरवत असताना विश्वास इथं मात्र आपला संघ टॉप 3 मध्ये दाखल केला संदीप जाधवनं अतिशय चांगली कामगिरी राहिली आतापर्यंत या लीग मध्ये यावर्षी खरं तर खारघर डॉमिनेटर संघाची हरलक असतील RMSK दुर्वा 11 तसेच रॉयल खारघर जिथे मात्र लीग मध्ये चांगला खेळ केला होता सुपर 6 मध्ये मात्र त्यांना खेळ साकारता आला नाही आणि त्या स्पर्धेमधून ते बाहेर गेलेले आहेत आता मैदानावरती पाहायचंय कोणता संघ स्पर्धेमध्ये अजूनही टॉप 3 मध्ये जाईल आणि कोणता संघ या स्पर्धेमधून बाहेर जाईल गोलंदाजी करत असताना सर्वेशला आपण पाहतोय षटकारांची आतषबाजी वेळोवेळी केली गेली त्याच्या माध्यमातून मात्र गोलंदाजी करत असताना मैदानावरती गोलंदाजी कशी काय असेल पुढचा चेंडू यावेळेस मैदानावरती नमित पगडेचा हा फटका मात्र देऊन जाईल का नाही 6 धावा नाही तर झेल पकडलाय योगेश मोरबेकरनं नमित पगडेचा आणि इथं चांगला फलंदाज बाद झालाय यावेळेस स्वर्गीय रमेश काकडे प्रतिष्ठान बेलपाडा या टीमला तिसरा धक्का लागतो मैदानावरती यावेळेस तिसऱ्या पंचांसाठी कॉल केलाय की लाईन पाहावी लागणार आहे इथे बाउंड्री लाईनच्या बरोबरीने कशा प्रकारे या ठिकाणी झेल टिपलाय महेश पण नाही का तू तरी बघ कोण आहे बघायला सगळं अंपायरच आहे आले अंपायर आले चाचपणी जरूर केली जाते की बाउंड्री लागत पाय वगैरे टच झालाय की काय मात्र कारण मैदानावरती सॉफ्ट सिग्नल पंचांचा आउट आहे मात्र पाहायचं आहे तिसरे पंच आमचे बाद आहेत यस नंदू पाटील सर कळवे त्याच्या माध्यमातून चाचपणी केली जाते की काय डिसिजन असणार आहे PTC फाउंडर संदीप वास्कर सुद्धा आलेले आहेत त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान या KPL ला खारघर प्रीमला राहिलंय सतत दरवर्षी प्रमाणे दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतो त्यांची उपस्थिती
आणि मैदानावरती थोडंसं या ठिकाणी विलंब जरूर लागतो डिसिजनसाठी. सुपर सिक्स मध्ये तिसरी लढत आपण पाहतोय आणि तिसऱ्या लढतीमध्ये थोडासा या ठिकाणी डिसिजन मध्ये तर व्यासपीठावरती आपण सत्कार घेणार आहोत. सन्माननीय पाहुणे उपस्थित या ठिकाणी आपण पाहतोय. वैभवजी गायकर यांचा या ठिकाणी सत्कार करण्याची विनंती प्रवीण शेठ पाटील यांना करतोय. त्यांची उपस्थिती या खारघर प्रीमियर लीगला लाभले, त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करूया. खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात मान्यवरांची उपस्थिती आपण दुपारच्या सत्रामध्ये पाहिली. सायंकाळच्या सत्रामध्ये सुद्धा आपण खूप मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहू, कारण मॅच पात्र या ठिकाणी आपण पाहतोय. सगळे लढती पाहायला मिळतात मैदानावरती. खूप सारे धन्यवाद मान्यवरांचं. नक्कीच आपण पाहतोय बॅटिंग करत असताना बेलपाला टीम पाहतोय आणि बॅटर्स कोण आहे तर पेठ संघाचा आहे आणि कॅच घेतले बेलपाला टीमच्या सह खेळाडूने. तर थोडासा डिसिजन मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. यस, पंचाने निर्णय दिलेला आहे. फलंदाज आउट आहे. भरपूर वेळ आम्ही येते या ठिकाणी आपण चाचपणी केली खरं तर लाईव्हच्या माध्यमातून. बॅट्समन तिसऱ्या क्रमांकाचा बाद होतो नमित पगडे. 0 या धावसंख्येवरती आणि संघाची धावसंख्या आपण पाहतो मैदानावरती फक्त 10 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत. लगातार विकेट्स तर मिळवले आहेत. आता संधी असणार आहे हॅट्रिकची सर्वेश ठाकूरला. एक हॅट्रिक तर आपण पाहिली आहे प्रतीक पाटील मुरबी संघाचा, ज्याने रॉयल संघाकडून हॅट्रिक पटकावली होती. आता पाहायचं मैदानावरती सर्वेश ठाकूर ऑन द हॅट्रिक आहे. मात्र मैदानावर नवीन फलंदाज जात असताना पाहतोय. बिपिन सिंघाने आपण मैदानावर जात असताना पाहतोय. नाम पाटील मात्र नॉनस्ट्राईक एनला आहे. त्याच्या माध्यमातून आतापर्यंत एक षटकार पाहिलाय. तर नवीन फलंदाज कशा प्रकारे खेळ करेल की इथे मात्र हॅट्रिक प्राप्त करण्याची संधी मात्र या ठिकाणी मिळवेल का सर्वेश ठाकूर. ऑन द हॅट्रिक गोलंदाज सर्वेश ठाकूर पुन्हा एकदा सज्ज. नवीन फलंदाज आणि त्या फलंदाजाने आल्या मात्र चेंडू सीमारेषा बाहेर पाठवलाय. षटकाराच्या दिशेने जिथे मात्र प्रेशर क्रिएट केलं होतं ते प्रेशर मात्र पूर्णपणे या ठिकाणी झुगारत एक चांगला फटका लगावलाय फलंदाज बिपिनने षटकार ठोकून. षटकाराने धावसंख्या 16 धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. कारण मॅच मध्ये आपण पाहिलं तर 38ची लढत
जिंकू किंवा मरू अशा प्रकारची लढत आहे, डू ऑर डायची लढत आहे. आणि या लढतीमध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक संघ आणि संघाचे खेळाडू मात्र या ठिकाणी पुरेपूर या ठिकाणी आपण पाहतो 100% योगदान देण्याचा प्रयत्न करत असतात. पुढचा चेंडू सर्व्हिसचा बिपिन साठी पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर. बंटी जोशी राहिला प्रेक्षक बनून त्याच दिशेने ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय, जिथे मात्र या खारघर कॉलनीच्या खेळाडूने धुवाधार फलंदाजी करत असताना लगातार 2 विकेट प्राप्त करणाऱ्या खेळाडूवर लगातार 2 षटकार ठोकलेत. अतिशय चांगली फलंदाजी. पाहता पाहता धावफलक 22 धावसंख्येवर, जिथे मात्र आपण पाहिलं तर 3 फलंदाजांना तंबूत रस्ता 10 धावसंख्येवर दाखवला होता. आणि तिथे मात्र बिपिन सिंघाणी या फलंदाजाने मात्र फलंदाजीचं प्रदर्शन करत असताना लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकलेत. आता थोडासा विचार करण्यास भाग पाडले खरं तर, कारण आपण पाहिलं तर 3 चेंडूवरती फक्त 2 धावा होत्या, 2 विकेट्स प्राप्त केल्या होत्या आणि त्यानंतर 2 षटकार ठोकत संघाची धावसंख्या 22 वर नेली आहे. आणि खऱ्या अर्थात मैदानावरती ज्या प्रकारच्या फलंदाजीची आवश्यकता होती तीच फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते बिपिन सिंघाणी याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज असणारे मॅच बॉल मात्र या ठिकाणी मैदानावरती येत असताना, कारण चहू बाजूने आपण पाहिलं तर मैदान अगदी गोल रिंगणामध्ये सजलेलं हे मैदान आहे. चहू बाजूने या ठिकाणी आपण उंच उंच बिल्डिंगची कामं आणि एका बाजूला आपण स्मशानभूमी पाहतोय. सर्व हॉलिंटर्स मात्र सज्ज आहेत, कारण हॉलिंटर्सचे काम सुद्धा खूप महत्वपूर्ण आहे. त्याचमुळे लगेच चेंडू मैदानावर उपलब्ध होतो आणि लगेच मॅच स्टार्ट होण्यास सुद्धा या ठिकाणी आपल्या सहयोग दाखवताना हे हॉलिंडर्स पाहायला मिळतात. धावा झाले ते मात्र 22. या षटकामध्ये धावा आल्या आतापर्यंत 2 षटकारांशी जवळजवळ 14 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. उर्वरित चेंडू लगातार 3रा षटकार पाहायला मिळू शकेल का? सर्वेश्वर हल्ला चढवला गेला. सर्वेश एका क्षणाला हॅट्रिक साठी सज्ज होता आणि त्याच्यावर मात्र हल्ला चढवला गेला. पुन्हा एकदा फटका तर चांगला आहे, ग्राउंड लेवलचा फटका. मात्र बंटी जोशी चेंडू फेकेल तोपर्यंत आली 1च धाव. संघाच्या धावसंख्येमध्ये 2 षटकांच्या अंतिम धावसंख्या पाहायला मिळते. 3 बाद 23 धावा फलंदाजी करणारा स्वर्गीय रमेश काकडे प्रतिष्ठान बेलपरा टीम यावेळेस मैदानावरती पहिल्यांदा बॅटिंग करते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा पाहायला मिळाल्या त्या मात्र फक्त 8. या षटकामध्ये धावा पाहायला मिळाल्या त्या मात्र 15 धावा योगदान देत असताना पाहायला मिळाला फलंदाज बिपिन आणि 7 देत असताना 7 धावे संख्येचं योगदान. नाम पडेलच्या माध्यमातून नवीन गोलंदाज कोण येणार इथं मात्र विचार विनिमय केला जातोय. यावेळेस टीम कडून संघाची धावसंख्या 23 धावसंख्येवर 5 षटकांची मॅच असेल. मात्र 5 षटकांच्या मॅच मध्ये आपण 2 मॅचचा विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये 80 धावा कुठल्या होत्या ओंकार पाटीलच्या टीमने आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर RMSK दुर्बा इलेव्हन संघाने 55 धावा कुठल्या त्या चेस करत असताना खारघर डॉमिनेटर संघाने 1 षटक राखून ती मॅच जिंकली होती. म्हणजे इथे मात्र धावा निश्चितच सुरक्षित नाही, जिथे मात्र 5 षटकामध्ये किमान 70 धावा करणं गरजेचं आहे पहिल्यांदा बॅटिंग करत असताना. नवीन गोलंदाज दिशान शेख. टर्बन गोलंदाज म्हटला जातो. सतत स्विंग गोलंदाजीनं फलंदाजांची बांबेरी उडवणारा हा गोलंदाज मैदानावरती समोर इन्फॉर्म खेळाडू बिपिन आहे. ज्या बिपिनने मागच्या षटकामध्ये 2 षटकार ठोकलेत आणि बंटी जोशीची जी वेगळीच प्लॅनिंग पाहायला मिळते. कारण प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहिलं तर लगातार एकाच गोलंदाजाला 2 षटकं देणं खूप कठीण आहे. तर या ठिकाणी जिशान शेखला पाचारण करण्यात आलंय. जिशानचं षटक जर चांगलं पडलं तर नंतर त्याला गोलंदाजी आपण देऊ शकतो हे बंटी जोशीने जाणलंय आणि त्याचमुळे तिसरं षटक फेकण्याची कामगिरी या ठिकाणी जिशान शेख करतो. पहिल्या चेंडूवर बीट केलाय बिपिनला. पुढचा चेंडू ऑन साइडला पोल देऊन जाईल 6 धावा. अगदी आपण पाहतोय आमदार प्रसाददादा ठाकूर यांच्या बॅनटला या ठिकाणी हिट करणारा हा षटकार मात्र या ठिकाणी देऊन जातो 6 धावा. आणि बिपिन आपल्या फलंदाजीचं प्रदर्शन करत असताना संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 29 धावसंख्येवरती. आता मात्र चर्चा जरूर केली जाईल कोण आहे हा बिपिन सिंघाणी. कारण या स्पर्धेमध्ये आपण खरं तर संकल्पनेनुसार कॉलनी आणि गावातले खेळाडू एकत्र येऊन या ठिकाणी स्पर्धा आपण केली आहे आणि त्याचमुळे कॉलनीच्या खेळाडूंना संधी मिळाली आहे. आणि खऱ्या अर्थाने संधीचं सोनं करत असताना गेल्या वर्षी राजेश परिहार हा खेळाडू या ठिकाणी आपण पाहिला होता, ज्याने फलंदाजी चांगली केली होती. संदीप जाधवने फलंदाजी चांगली केली होती. तेजस साळवीने चांगलं फलंदाजी केली होती. आता पाहतोय बिपिन सिंघाणी हा खेळाडू मैदानावरती जबरदस्त फलंदाजी करतोय.
पहा सेक्टर 3 बेलपाडा गावाचा बेलपाडा गावाजवळचा हा खेळाडू आहे. राजेश काकडेंनी खरं तर उचललाय ह्या खेळाडूला आणि इथे पाहता मैदानावरती काय घडलंय लगेच तर उत्तर दिलं यावेळेस मैदानावरती दिशांश शेखनं पाचीत पकडले खरं तर बिपिनला आणि मैदानातून बाहेर जावं लागेल 4थ्या क्रमांकाच्या या फलंदाजाला. बिपिनला ज्या कामासाठी पाठवलं ती कामगिरी मात्र त्याने केली कारण 3 षटकार ठोकत आतापर्यंत त्याने 5 चेंडूमध्ये 19 धावांचं योगदान दिलंय. खूप चांगली बॅटिंग केली या मैदानावरती. मित्रांनो एलबीला रिव्ह्यू कुठेच देऊ शकणार नाही आपण टेनिस क्रिकेटमध्ये आणि एलबी हा असा डिसिजन आहे तिथे कुठलाच फलंदाज खुश नसतो. तो मात्र नक्कीच बोट दाखवतो अंपायरकडे म्हणजे अंपायर करणार तरी काय वाईट दिला तर बॉलर्स बोट दाखवतात लगेच आपण पाहतो व्हिडिओ व्हायरल होते. आता पंचांची भूमिका आहे 100% तर काहीच गोष्टी होणार नाही 1% काहीतरी होऊ शकते. मात्र पंच आहेत पंच पूर्णपणे न्यूट्रल आहेत त्यासाठी कोणत्या गावाचे पंच या ठिकाणी आपल्या या विभागातील नाही पंच पूर्णपणे आपण पाहतोय सचिन तांडेल बेलवलीचे आहेत. सँडी पालकर डॅन्सिंग पंच आपण पाहतो केव्हाल्याचे यस बाळाचे आणलेले तर आमचे कांचन पालकर सुद्धा आहे स्वतः उपसरपंच आहेत मित्रांनो ग्रामपंचायतचे केव्हाले ग्रामपंचायत तरी सुद्धा स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये चांगली कामगिरी करत असताना ऑन साइडला चेंडू मात्र या ठिकाणी पाहतोय शॉर्ट स्क्वेअर लेगला आणि त्याच दरम्यान आली एकच धाव संघाच्या धावसंख्येमध्ये. सँडी पालकर म्हटले तर सतत पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत मित्रांनो. सँडी पालकरला खरं तर लग्न करण्यासाठी वेळ नाही एवढी पंचांची भूमिका पाहिली आहे सतत आपल्या मैदानावर पाहतोय. आणि खरं तर पंचांची भूमिका 2 प्रकारची प्रेशरमध्ये असते. उन्हामध्ये पंचांची भूमिकाही करायची आणि एखादा निर्णय थोडासा जर चुकला तर लगेच व्हिडिओ व्हायरल होते. ही भूमिका राहिली पंचांची आणि तरी सुद्धा सदैव एका हिमतीने पंचांची भूमिका राहिली सँडी पालकरची. कोणालाही ते घाबरत नाही डिसिजन तो डिसिजन देत असतात. कोणताही फलंदाज असो कोणताही गोलंदाज असो. पनवेल प्रीमियर लीग 9 दिवस सतत केली 9 दिवसामध्ये एखादा डिसिजन चुकलाही असेल मात्र कधीच ते घाबरले नाहीत. अशा प्रकारचे यस पेमेंट सुद्धा खूप मोठा आपण पाहिला. संदीप भास्कर बसलेले आहेत त्यांच्या माध्यमातून आज केपीएल मध्ये सँडी पालकर आणि सुनील सरांची भूमिका आपण पाहतोय. ऑन साइडला फुल काढण्याचा प्रयत्न मिस्टामी स्टोक झेरोल का मधुर पाटील चेंडू खाली धावला होता मात्र योगेश मोडवेकर चेंडूवरती येईल तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न केला गेलाय आणि 2 धावा कंप्लीट होत असताना आतापर्यंत धावसंख्या नोंदवली गेली ते मात्र या 2 धावांनी 32 धावा. आता मात्र या ठिकाणी पॅव्हेलियनमधून जरूर आवाज यायला लागलेले आहेत कारण षटकार चौकार थांबलेले आहेत कारण गोलंदाज तेवढी चांगली दर्जाचे होते. दिशांत शेखवर एक हल्ला पाहिला होता षटकार ठोकला होता बिपिनने त्यानंतर मात्र विकेट्स आणि कमी धावा पाहायला मिळाल्या. पुढचा चेंडू दिशांतचा नामसाठी होता नामने मात्र पटका मारण्याचा फक्त प्रयत्न केला. चेंडू गेला बॅटची कट घेऊन कपिल पारवेच्या हातामध्ये अजून एक विकेट प्राप्त केले दिशांत शेखने. बॅक टू बॅक आपण पाहतोय 5 विकेटचं पतन होत असताना मैदानावरती मात्र स्वर्गीय रमेश काकडे प्रतिष्ठान मागच्या वर्षीचा विजेता हा संघ मात्र थोडासा अडचणीमध्ये. पाणी घेऊन जा प्लीज. तीन ओव्हरमध्ये 32 धावा. 2 सामन्यांचं आपण विश्लेषण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये 80 धावा आणि त्यानंतर 55 धावा मात्र चेस केल्या गेल्या या मैदानावरती. तर किती धावांचा मानस या ठिकाणी असेल कारण सागर मोरबेकरने सांगले ही मॅच आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे पुढील मॅचचा आपण विचार करत नाही ही मॅच आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर बंटी जोशीने सांगलं की सांघिक कामगिरी आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि सांघिक कामगिरी या ठिकाणी चांगली साकारत असताना पहिल्या 3 गोलंदाजांनी गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये बंटी जोशी 8 धावा दुसऱ्या ओव्हरमध्ये सर्वेश ठाकूर 15 धावा
दिशांत शेख दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 विकेट आणि 1 षटकार आला तरी सुद्धा फक्त 9 धावांचं योगदान, म्हणजे चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहिली आहे. कारण उर्वरित 2 षटकामध्ये किमान विचार असेल की 20 धावांमध्ये रोखण्याचा, मात्र किमान 25 ते 30 धावा करण्याचा विचार मात्र या फलंदाजांचा असेल. मला त्यासाठी गेला नवीन फलंदाज दिनेश जोशी आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला सुलक्षण बारशे फलंदाजी करत असताना यस सेक्टर 11चे हे खेळाडू आहेत मैदानावरती. मात्र रमेश काकडे प्रतिसादासाठी खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. मात्र सेक्टर 3च्या खेळाडूंनी मात्र दमदार फलंदाजी केली आहे. खरं तर बिपिनने 3 षटकार ठोकले, 5 चेंडूमध्ये 19 धावांचं योगदान देत मात्र दुसरं षटक फेकण्याची कामगिरी पुन्हा एकदा विश्वास कोणावर दाखवलाय तर सर्वेश ठाकूरवर. कारण आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये बंटीने 8 दिल्या, सर्वेशने 15 दिल्या आणि जिशाने 9 दिल्या आणि तरी सुद्धा विश्वास कोणावर दाखवलाय तर सर्वेश ठाकूरवर दाखवलाय. जबरदस्त या ठिकाणी प्लॅनिंग नुसार खेळ करत असताना मैदानावरती पाहायला मिळतोय. कारण दुसरं षटक पॉवर प्लेचं होतं, तिथे धावा जाणं हे मात्र नक्कीच आपण पाहिलंय. त्यानंतर मात्र या ठिकाणी ज्या गोलंदाजाने 15 धावा दिल्या त्याच गोलंदाजाला दुसरं षटक फेकण्याची कामगिरी करायला लागते. सर्वेश ठाकूर विश्वास दाखवलाय, एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याच्याच माध्यमातून मात्र 2 मॅच मध्ये लीग मध्ये आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी पाहिली. आता दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज सर्वेश ठाकूर. पुन्हा एकदा फलंदाजीसाठी स्ट्रायकिंग इनला पाहायला मिळेल तो मात्र सुलक्षण बारशे. चला प्लीज स्पीडअप करा, मॅच स्टार्ट करा. सँडी आपण वान करायचं आहे कारण मॅचचा रिदम थोडा जरा थेट पाहणारे प्रेक्षक, उपस्थित राहणारे प्रेक्षक, आमचे मान्यवर यांचे मात्र रिदम तुटतो मॅचचा. मॅचची मजा घेता येत नाही त्यांना. कारण काय चाललंय मैदानावरती, किती धावा झाल्यात, कोण फलंदाजी करतो हे सर्व काही विसरून जातात. ते विसरून देऊ नका कारण मॅचचा आनंद घेणं खूप गरजेचं असणार आहे प्रत्येक प्रेक्षक आणि खेळाडूंसाठी. पुढचा चेंडू सर्व्हिसचा सुलक्षणसाठी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू झालाय मिस. एक काम करणार. हॅलो इथे या ना, कुठलं हॉस्पिटल त्याच्या समोर बघतो तुम्ही, तिथून रस्ता आहे का? मी थांबा 2 वर थांबा ना जरा, 10 मिनिटं थांबा तरी जरा, आम्ही परत फोन करतो मला. हां 10 मिनिटं थांबा फक्त. लगातार 2 चेंडूवरती बीट केलंय सुलक्षण बारशेला, जिथे मात्र गोलंदाजावर भरोसा दाखवला होता सर्वेश ठाकूरवर. ही तर प्लॅनिंग आहे बंटी जोशीची. त्या प्लॅनिंग नुसार खेळ करत असताना कोणता गोलंदाज कमी धावा देतो, कोणता गोलंदाज धोकादायक ठरू शकतो, त्याच गोलंदाजाला 5 रन करण्यात आलंय. आणि तिसरं वैयक्तिक दुसरं आणि संघातर्फे 4थं षटक घेऊन असताना सर्वेश ठाकूर मात्र या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतो. लगातार 3 चेंडू बीट, अप्रतिम गोलंदाजी. ज्या फलंदाजाला मात्र या ठिकाणी बांधून ठेवलं खऱ्या अर्थानं सुलक्षण बारशे लगातार 3 चेंडू बीट केलाय. 3ही चेंडूवर एकही धाव नाही. कदाचित एखाद्या कर्णधाराने जिशानला 1 ओव्हर टेस्ट ठेवलं असतं, बंटी जोशी स्वतः आला असता, मात्र सर्वेश ठाकूरला खेळण्याची आणि गोलंदाजी करण्याची संधी दिली. आणि हीच तर प्लॅनिंग असते. कारण प्लॅनिंग 2 नुसार आपल्याला मैदानावरती खेळायचं असतं आणि त्याच प्लॅनिंग नुसार मैदानावरती खेळ करत असताना लगातार 4था चेंडू बीट करत असताना फलंदाज सुलक्षण बारशे विकेट खऱ्या अर्थाने फेकले आणि विकेट बाद करत असताना 4थ्या चेंडूवर कुठल्याही प्रकारचा नंबर नाही, फलंदाज बाद. यस पंच स्टंपिंग आउट. सुनील तांडेल कॉट आउट की विकेट दोन्ही प्रकारची बॉलर्सलाच मिळणार आहे. एक स्टंपिंग. 4 चेंडू समाप्त, एकही धाव नाही आणि फलंदाज या षटकामध्ये 1 गमावलाय, तो मध्ये सुलक्षण बारशे. काय लाजवाब गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आणि 2 षटकार ठोकले होते आणि त्यानंतर गोलंदाजीला पाचारण करत असताना सर्वेश ठाकूर आतापर्यंत या षटकामध्ये धावा दिल्या 0 आणि गडी बाद केला 1. आणि ज्या ज्या वेळेला सर्वेश ठाकूर गोलंदाजी करत असतो त्या त्या वेळेला फुलाजी ठाकूर यांच्याकडून आपण पारदर्शक पाहत असतो आणि त्यांच्याच वतीने या सर्वेश ठाकूरला सुद्धा आणि या स्पर्धेला सुद्धा शुभेच्छा आपण पाहतोय. 2 चेंडू बाकी असणार आहेत, मात्र 2 चेंडू मध्ये या उर्वरित चेंडूमध्ये या ओव्हरचा भरणा केला जाईल का,
ज्या ओव्हरमध्ये आतापर्यंत एकही धाव आली नाही, धावसंख्या स्थिर आहे 32 धावसंख्येवरती आणि गडी बाद झाले ते मात्र 6 गडी बाद 32 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये विनोद कांबळे. कपिल पारवे आपल्या इष्टरक्षणाची जबाबदारी घेत असताना समोरील क्षेत्ररक्षकांना इशारा करतोय कोणत्या बाजूने फटका होऊ शकतोय आणि इथे पाहतो आपण इनसाइड आउट आणि फटका गेला मात्र शॉट एक्स्ट्रा फील्ड केला गेलाय धीरज मोळबेकरच्या माध्यमातून. चेंडू तोपर्यंत आल्या 2 धावा. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे घेतली गेली मात्र 2 धावांनी संघाची धावसंख्या 6 बाद 34 धावसंख्येवरती गेली. अजून एक चेंडू बाकी असणार आहे मात्र पुढचा चेंडू सर्व्हिसचा असणार आहे. पुन्हा विनोद कांबळे फलंदाजी करत असताना थोडासा रिदम चुकलाय. खरं तर रनच्या स्वरूपात विकेट मिळवली असती पण सर्व्हिसने ते केलं नाही. तसं सर्व्हिसचा रिदम चुकला होता, त्याला आउट करायचं नव्हतं मात्र रिदम थोडा चुकला होता सर्व्हिसचा कारण बऱ्याच पावलांचा रनअप आहे त्याचा. आणि शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज आहे विनोद कांबळे. समोर आहे, समोरला फटका तर एक जोर हिट केलाय. ग्राउंड लेवलचा फटका बंटी जोशी चेंडूवरती येईल तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न सफल. उर्वरित 2 चेंडूवरती आपण पाहिलं तर 4 धावा आल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 4 षटकांच्या अंतिम 36 धावसंख्येवरती 6 गडी बाद. ही मात्र सुरुवात आहे. पहिल्या सत्रामध्ये 4 षटकांच्या अंतिम पाहायला मिळते. स्वर्गीय रमेश काकडे प्रतिष्ठान बेलपाडा टीमची जिथं मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर सागर मोरबेकर विकेट हिट विकेट स्वरूपात बाद झाला. त्यानंतर हा संघ मात्र सावरला नाही. कुठेतरी थोडासा प्रतिकार आपल्याला पाहायला मिळाला बिपिन सिंघानियाच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र एकाही फलंदाजाने मात्र या ठिकाणी टिकून फलंदाजी केली नाही, मोठी पटकेबाजी केली नाही. आता मात्र 2 फलंदाज आहेत तिथे मात्र दिनेश जोशी आणि विनोद कांबळे ज्यांना मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा कराव्या लागणार आहेत. आतापर्यंत धावा नोंदवल्या गेल्या आहेत त्या मात्र 36 धावा. येणाऱ्या षटकामध्ये कमीत कमी 20 धावा येणं गरजेचं आहे. मात्र बॉलिंगसाठी निमंत्रित केले गोलंदाज सलमान शेखला. सर्व्हिसचं आपण विश्लेषण पाहिलं तर 2 षटक आणि धावा दिल्या आतापर्यंत 19 धावा आणि फलंदाज बाद केले ते मात्र सर्वेश ठाकूरने 3 गडी बाद. चांगली गोलंदाजी, जी अपेक्षा आपल्याकडून केली जाते तीच मात्र अपेक्षा पूर्ण करत असताना सर्वेश ठाकूरने चांगलं षटक फेकलं होतं. आता मात्र कोपरा यांकडून पुन्हा एकदा सलमान शेख. शेवटचं षटक फलंदाज दिनेश शाह बॅट्समन चांगला फटका तर कन्वर्ट झालाय मात्र लँड झालाय जमिनीवरती. तोपर्यंत 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. संघाची धावसंख्या आपण मैदानावरती पाहतोय हळूहळू का होईना मात्र या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न दिनेश शाहने विनोदला करावा लागणार आहे कारण शेवटचं षटक शिल्लक आहे. आता अंतिम 5 बॉल संघाची धावसंख्या 38 धावसंख्येवरती. पहिल्या 2 मॅच मध्ये 80 आणि 55 पाहिल्या होत्या आणि त्यानंतर मात्र या मॅच मध्ये आतापर्यंत 38 पाहिल्यात. उर्वरित 5 चेंडूवरती किती धावा असतील हे मात्र या ठिकाणी पाहणं गरजेचं असणार आहे. सलमान शेखचं षटक पूर्ण या ठिकाणी होण्यासाठी 5 चेंडू शिल्लक. 5 चेंडूवरती कशा प्रकारची फलंदाजी असेल. पालवतुरामध्ये चेंडू पकडलाय, थोडा स्किट झाला मात्र एकच धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 39 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आणि स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने विशेष मेहनत आपल्याला पाहायला मिळते. तीमध्ये ऍडव्होकेट विशाल नाईक असतील, महेश भोईर, अर्षद भगत, दीपक कडू, सुनील कडू, शुभम भगत, विनय भगत, मयूर कडू, निखिल भगत, मयूर कडू, मधुर कडू, राहुल भगत, त्याचबरोबर सिद्धार्थ कडू, विक्रांत पळसणकर, ऋषी पळसणकर, दीपक कडू, संतोष गव्हाणे, अंकुर कडू, बंटी कडू, महेश भगत, अनिल कांबळे, त्याचबरोबर आपल्या भावाच्या टुर्नामेंट मध्ये ऍडव्होकेट भूषण पाटील आणि राजन पाटील यांचं खूप मोठं योगदान आहे. कॅच उडाली आहे, खाली बंटी जोशी आहे, नो डाऊट फलंदाज बाद. 7व्या क्रमांकाचा गडी बाद झाला. सलमान शेखला पहिलं यश तरी लाभलं असलं तरी 7व्या क्रमांकाचा गडी बाद होतोय. संघाची धावसंख्या आपण आतापर्यंत स्थिरावली आहे ती मात्र फक्त आणि फक्त 39 धावसंख्येवरती. आणि राजेश काकडेसाठी जरूर बक्षीस लावण्यात आलं होतं. चेंडू शिल्लक असणार आहे 3 आणि त्यांना 30 धावांसाठी ते पारितोषिक होतं. रणजी प्लेयर भाऊ सर आणि
PSI कांबळे सरांकडून 30 धावांसाठी 3,000 रुपयाचं ते पारितोषिक होतं. मात्र उर्वरित चेंडू 3 आणि 3 चेंडूवरती किमान 10 धावा येणं सुद्धा गरजेचं असणार आहे. जिथे मात्र आपला संघ संघर्ष करेल तिथे मात्र आवश्यकता या संघाला असणार आहे. 39 धावा धावफलकावरती आता पाहायचं उर्वरित 3 चेंडूवरती राजेश काकडे किती षटकार ठोकतोय. पंचांकडून गाडी घेत असताना पाहतो पंचाच्या भूमिकेमध्ये सुनील तांडील आणि संदीप पालकर. शेवटच्या ओव्हरमध्ये 3 चेंडू शिल्लक असणार आहेत. सलमान शेखचा पुढचा चेंडू राजेश काकडे स्वतः फलंदाजीला येत असताना पहिल्या चेंडूवर चेंडू सीमारेषच्या बाहेर पाठवलाय. वन बाउट चौकार. संघाची धावसंख्या 3 ने वाढ 4 ने वाढ धावसंख्या जाऊन पडली आहे 43 धावसंख्येवरती. जिथे मी म्हटलं होतं उर्वरित 3 चेंडूवर किमान 10 धावा येणं म्हणजे या संघामध्ये आणि या मॅच मध्ये आपण टफ फाईट एक फाईट टोटल या ठिकाणी देऊ शकतोय. आणि तेच कार्य करत असताना राजेश काकडेने मात्र पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय. संघाची धावसंख्या 43. अजून 2 चेंडू शिल्लक असणार आहे. जिथे मात्र जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो स्वर्गीय संदीप स्पोर्ट्स 16-16 RCC पेठ संघाचा. कारण मैदानावरती किमान 50 धावा झाल्या तर मात्र या ठिकाणी नक्कीच चांगलं टोटल आपण सर करू शकतोय. ते मात्र या ठिकाणी नक्कीच जाणलंय. आणि त्याच दिशेने गोलंदाजी करत असताना आता मात्र फलंदाजी करत असताना राजेश काकडेने चौकार ठोकलाय. धावा झाल्या 43 धावा. याच मैदानावरती गेल्या वर्षी राजेश काकडेच्या संघाने 80 धावा टोटल चेस केली होती. त्यावेळी सोहेल शेखने लगातार 4 चेंडूवरती 4 षटकार ठोकले होते. आणि आता मात्र संघ अडचणीमध्ये असताना स्वतः राजेश काकडे मैदानावर गेले संघासाठी. आणि उर्वरित 2 चेंडू किती धावा येतील. अजूनही फटका चांगला आहे. पुन्हा एकदा बंटी जोशी चेंडू समोर आणि चेंडू येईपर्यंत दुसरीचा प्रयत्न सफल होतोय का आणि ते मात्र फलंदाज बाद होईल. जोशी आणि 8व्या क्रमांकाचा फलंदाज बाद होत असताना उर्वरित चेंडू 1 शिल्लक असणार आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 44 44 धावा. शेवटचा बॉल शिल्लक 44 धावा 50 होतील का. इथे मात्र फटका चुकलाय. जाऊन बसलाय कपिल पारवेच्या हातामध्ये. धावा स्थिरावल्या त्या मात्र 44 धावसंख्येवरती. आणि टार्गेट असेल स्वर्गीय संदीप स्पोर्ट्स 16-16 RCC पेठ संघासमोर 45 धावांचा टॉप 3 मध्ये दाखल होण्यासाठी ही लढत मात्र पाहायला मिळेल. संघर्ष पाहायला मिळेल गोलंदाजी आणि फलंदाजी मधला. आणि या संघर्षासाठी पुन्हा एकदा आपल्या मायक्रोफोनवरती निमंत्रित करतो मच्छिंद्र पाटील सरांना. Hello, check. Hello, check. Hello, check. Thank you. थैंक यू संतोष सर. खारगर प्रीमियर लीग 2023 का यादगार सफर हम देख पा रहे हैं दोस्तों. क्रिकेट का कारवा आज भी यूं ही बरकरार रहा है. दोपहर के बज चुके 2:25 तापमान मैदान के अंदर काफी उच्चतम तापमान है दोस्तों. 34°C तापमान मैदान के अंदर और दर्शकों से खचाखच भरा हुआ स्टेडियम. बहुत ही शानदार लुभावना दृश्य. और इस मैदान को यहाँ पर पाने के लिए हमारे प्रवीण जी पाटिल जो हमारे मंच के ऊपर है जिनके माध्यम से प्रतियोगिता खेली जा रही है उन्होंने कई यहाँ पर कष्ट किए. उन्होंने काफी मेहनत की और उनकी मेहनत रंग लाई. और आखिरकार ये मैदान खारगर वासियों के लिए यहाँ पर हमेशा के लिए यहाँ पर बरकरार रहेगा. प्रवीण जी इस कार्य को हम आपको सलाम करते हैं. प्रवीण जी पाटिल जिनके माध्यम से प्रतियोगिता खेली जा रही है खारगर प्रीमियर लीग 2023 का यादगार सफर. और दोस्तों आज होगा प्रतियोगिता का अंतिम सफर. काफी मेहनत में मशक्कत करने के बाद इस प्रतियोगिता को अंजाम भी दिया गया. हमारे पीटीसी फाउंडर सम्मानीय संदीप जी वास्कर इनका भी आगमन हो चुका है जिनकी पीटीसी लाइव टेलीकास्ट ये काम कर रही है यहाँ पर. और पनवेल प्रीमियर लीग के भी ये फाउंडर है उनका भी स्वागत करना चाहेंगे. जीत के लिए समीकरण आसान सा बना है. पहला मुकाबला 81 रनों का, दूसरा मुकाबला 54 का और तीसरा मुकाबला 45 रनों का. हमारे राजभाई जोशी भी आ चुके हैं. स्वागत है आपका संतोष सर. आमचे एम एच जोशी इनका भी आगमन हो चुका है. स्वागत है एम एच जोशी आपका भी.
आपका भी स्वागत करना चाहेंगे। जीत के लिए समीकरण बनेगा आसान सा लक्ष्य कांचन पालकर बताते हुए जीत के लिए बनाने होंगे आरसीसी पेट टीम के लिए 45 रनों का लक्ष्य। आसान सा लक्ष्य तो नहीं कहूंगा क्योंकि दोपहर का सत्र है, लेकिन उतनी गेंदबाजी शानदार है स्वर्गवासी रमेश काकरे प्रतिष्ठान जिनके कप्तान है सागर। अब क्या कुछ होगा, 6 विकेट गिरी 44 रन बने और 45 का लक्ष्य। इन 3 टीमों में से कौन सी टीम रन रेट के आधार के ऊपर सीधा फाइनल तक पहुंच पाएगी? यस, एम एस जोशी, इनका सम्मान किया जाएगा। हमारे प्रवीण चिपाड़ी की खास है और प्रतियोगिता के लिए खासतौर पर तशरीफ ला चुके मंच के ऊपर। स्वागत है आपका, आप आए बाहर आए। एम एस जोशी, इनका सम्मान करेंगे हमारे इस प्रतियोगिता के लाडले जो करता जिनके शुभ आशीर्वाद से प्रतियोगिता फल फूल रही है। हमारे प्रवीण चिपाड़ी, इनके शुभ आते से उनका सम्मान किया जाएगा। ये फूलों का गुलदस्ता देकर जो फूलों में खुशबू है वो आपके चेहरे में, जो फूलों में रौनक है वो आपके चेहरे में हमेशा रहे और फूलों की खुशबू आपके जीवन में सदा बरकरार रहे। और ये मोमेंटो देकर उनका एम एस जोशी यानी कि पेट के हमारे इनका पर सम्मान किया जा रहा है। सभी का स्वागत करना चाहेंगे। दोपहर का सत्र कड़ा मुकाबला होगा। पिछले 2 मुकाबले में मजा नहीं आया, लेकिन रायगढ़ थाना मुकाबला काफी बढ़िया होगा। हालांकि उन्होंने रायगढ़ ने जीत भी प्राप्त की, उनको भी हम बधाई देते हैं और रुख करेंगे इस मुकाबले की तरफ। टॉस जीतकर पहले फील्ड करने का फैसला किया संदीप स्पोर्ट्स 16 आरसीसी यानी कि हमारे रंजीत जिन्होंने ये टीम उपस्थित की है, पुरस्कृत किए, उनका भी स्वागत करना चाहेंगे हमारे पेट के रंजीत और स्वर्गवासी रमेश काकरे प्रतिष्ठान सागर जिनके कप्तान है और एक के कप्तान है बंटी। इनके बीच में चलेगा ये मुकाबले को आगाज कर रहे हैं दोस्तों। 45 का लक्ष्य 45। ये टीम पूरी काम करती हुई पीडीसी फाउंडर की संदीप भास्कर की लाइव टेलीकास्ट किया जा रहा है उनके माध्यम से। क्लैरिटी और क्वालिटी के लिए मानी जाने लाइन और 2 लाख से भी ज्यादा सब्सक्राइब पूरे किए इस पीटीसी ने। टेनिस क्रिकेट.in, पीटीसी, जीटीसी ऐसी कई लाइन यहां पर काम करती हुई, लेकिन क्लैरिटी क्वालिटी के लिए पीटीसी भी मानी जाती है, उनका भी हम स्वागत करना चाहेंगे। चलो मुकाबले को आगाज करें दोस्तों। 2 मुकाबले अभी भी शेष है, 2:30 बज चुके हैं। हम भी काफी थकान महसूस कर रहे हैं। यस, तो अंपायर 1 मिनट के लिए मुकाबला रुकाया जाए। थोड़ा टीम वर्क चल रहा है हमारे कैमरा वर्क का। जो प्रवीण जी पाटिल ने कहा कि हर एक बैनर्स को यहाँ पर शॉट करेंगे स्क्रीन के ऊपर। शानदार मुकाबला, शानदार प्रतियोगिता। दोपहर का 17 पधारे हुए सभी अतिथिगणों का, इस प्रतियोगिता में हिस्सा लेने वाले सभी खिलाड़ियों का और इस प्रतियोगिता में जिनसे हम काफी बेइंतहा मोहब्बत करते हैं हमारे सभी लाडले दर्शक, जिनका मैं मचिंद्र पाटिल इस दोपहर के सत्र में दिल से स्वागत करता हूँ। फील्डिंग चेकिंग के लिए आपको जो बॉल दिया था वो रिटर्न करना है आपको, और एल्स आपको पेनलाइज किया जाएगा और पुराना वाला भी आपको रिटर्न करना है। यस, अंपायर इस बात पे गौर करना है आपको। पीटीसी फाउंडर संदीप भास्कर हमारे बीच, स्वागत है आपका भी, जो कभी भी कैमरे के सामने नहीं आते लेकिन दूसरों को कैमरे में फोकस करते हैं। स्वागत है आपका भी। अरबीजन मैदान पर 45 का लक्ष्य, जो जीता वो सिकंदर, जो हरा प्रतियोगिता के बाद, क्योंकि अब नॉकआउट का प्रतियोगिता शुरू हो चुकी है। मुकाबले को आगाज होता बा। पहली गेंद यहाँ पर वेरीफाई सिलोरी, गेंद को पुल किया, हुक किया, गेंद जा रही है फाइन लेग रीजन को 1 बाउंस सीमा पार। शानदार चौका, कमाल की पारी, शॉट अपलेन गेंद थी, बैकफुट पे गए, जगह बने शॉट के लिए, देखा कि फाइन लेग पूरा खाली है और ये शॉट फाइन था, फाइन लेग रीजन में खेल दिया और यहाँ पर शानदार शुरुआत करते हुए टीम का स्कोर है 4 रन। इसी प्रकार की शुरुआत की जरूरत है बल्लेबाजों को। 45 का लक्ष्य है। P1 P2 का ओवर आपके सामने, तो P1 P2 में ज्यादा रन बनाकर आगे का सफर आसान करेंगे, ये सोच है बल्लेबाजों की और उसी सोच को बरकरार रखा बंटी जोशी ने। एक खूंखार शिकारी, एक बहुत ही लंबे रेस के घोड़े जिसे कहा जाता है, वही खिलाड़ी बंटी जोशी। सर्वेश ठाकुर माफ कीजिए, चेंज किया उन्होंने। सर्वेश ठाकुर यहाँ पर, बंटी जोशी नॉन स्ट्राइक एंड पर, क्योंकि बंटी जोशी भी इसी प्रकार से बल्लेबाज करते हैं, बैकफुट पर ज्यादा खेलते हैं, ऑन साइड में यहाँ पर चौके छक्के लगाने में माहिर बल्लेबाज है, लेकिन इस वक्त सर्वेश ठाकुर का इस्तेमाल किया। सर्वेश ने पहली गेंद पर चौका, लेकिन दूसरी गेंद में वापसी की गेंदबाज नाम पाटिल ने, ओवा से पटेल माफ कीजिए, ओवा से बिलाव करने वाले, लेकिन स्वागत किया नाम का। वेलकम टू कारगिल प्रीमियर लीग, स्वागत है आपका। बैकवर्ड रीजन से गेंद सीमा पार, 6 रन। कमाल की पारी यहाँ पर, तेज हवा बहती हुई और इस तेज हवा में ऐसे लग रहा है कांचन पालकर हम खारगर में नहीं बल्कि रेगिस्तान में आ चुके हैं। इस प्रकार जिस प्रकार से यहाँ पर तेज हवा बह रही है, ऐसा लग रहा है कि रेगिस्तान में आ चुके हैं हम लोग, लेकिन काफी तेज हवा मैदान के ऊपर। लेकिन तूफानी बल्लेबाजी सर्वेश ठाकुर के माध्यम से पहले गेंद पर चौका, उसके बाद डॉट और ये शानदार छक्का।
ये पीडीसी का लाइव टेलीकास्ट, उनका शुक्रिया अदा करना चाहेंगे। पूरे देश विदेश में सभी घरों घरों में ये लाइव टेलीकास्ट किया जा रहा है, साफ सुथरा और सीधा प्रसारण खारगढ़ के इस मैदान से। टीम का स्कोर 10 रन, जीत के लिए 45 का लक्ष्य, आसान सा लक्ष्य। संदीप स्पोर्ट्स 1616 आरसीसी यहां पर 45 रन का पीछा करती हुई बहुत ही शानदार बल्लेबाजी सर्वेश ठाकुर की ओर से। सर्वेश ठाकुर इज ऑन द फायर, बहुत ही कमाल की बल्लेबाज करती हुए कट किया गेंद को बैकफुट पे जाकर, व्हाट अ शॉट, अमेजिंग टाइमिंग, गोज ऑन बैकफुट, मेक द नंबर शॉट, देयर इज अ फील्डर देयर, नो चांस स्टॉपिंग दैट, दैट्स अ ब्यूटीफुल वंडरफुल शॉट, दैट्स अ 4 रन्स। कमाल की शॉट यहां पर बैकफुट पे गए, जगह बने शॉट के लिए, देखा कि गेंद बॉडी लाइन है, पूरी तरह से बॉडी को मूव किया और पूरा बैलेंस बरकरार रखा, सही नसीब दी इस गेंद को और गेंद सीमा पार, एक और शानदार चौका। पहले 2 चौके, इसके बाद छक्का। सर्वेश ठाकुर इज ऑन द फायर। टीम का स्कोर कांचन पलकर बताते हुए 14 पर आता हुआ। ओ लवली डिलीवरी, इतनी शानदार से यूजिंग अ पेस अपर ब्यूटीफुली, जेंटल टच, सीमा पार, 4 रन। कमाल की पारी सर्वेश ठाकुर इस समय मैदान के ऊपर अपना पूरा जज्बा दिखाते हुए, बंटी ने उनको स्ट्राइक को मौका दिया नेट नंबर 1 पर और उस तरह से बल्लेबाज भी की मैदान के ऊपर, यूजिंग द पेस पर ब्यूटीफुली और यहां पर सिर्फ जेंटल टच किया और गेंद सीमा पर सीधा 4 रन के लिए। 2 यहां पर लगातार चौके और पहला भी चौका, उसके बाद छक्का। अंतिम गेंद इस ओवर की, फाइनल डिलीवरी ऑफ द पावर प्ले ओवर्स। ओ प्लेसमेंट, व्हाट अ बैटिंग, व्हाट अ फैंटास्टिक बैटिंग, बहुत ही शानदार प्रेजेंस ऑफ माइंड खेलते हुए। ओवर का समापन, एक ओवर के साथ समापन के बाद 3 चौके 1 छक्के की मदद से बंटी खेलते रहे 16 पर और टीम का स्कोर है 16 रन, 18 रन, माफ कीजिए। 2 रन भी सिंगल बटोरे थे उन्होंने, यस, एक भी सिंगल एक भी डबल है, 3 चौके और 1 छक्का है, माफी चाहेंगे। टीम का स्कोर है 18 रन। हमारे कांचन पालकर उप सरपंच दोस्तों, कि सियासत के भी खिलाड़ी बन चुके, क्रिकेट के खिलाड़ी तो थे ही हो, लेकिन देखते देखते सियासत के भी खिलाड़ी बन चुके। स्वागत है आपका भी। हमारे प्रवीण जी भी क्रिकेट से काफी लगाव रखते हैं और अब देखते देखते काफी बड़ी हस्ती बन चुके। प्रवीण जी, आप यूं ही आगे बड़ा कदम बढ़ाए, हम आपके साथ हैं, क्योंकि उन्होंने किया हुआ कार्य हम कभी ना भूल पाएंगे। खारगढ़ में हर समाज कार्य में, हर यानी कि लोगों की भीड़ में, हर लोगों के शुभ कार्य में या फिर दुखों में हमेशा दुख बांटने वाले, सुख दुख बांटने वाले हमारे सबके लाडले चहेते प्रवीण जी पाटिल, जिनका हम आयोजन देख पा रहे दोस्तों। हमें पूरा फक्र है प्रवीण जी पाटिल के ऊपर, क्योंकि ये उनकी उम्र है, खेलने कूदने की उम्र है, घूमने की उम्र है, लेकिन इस उम्र में उन्होंने राजनीति सियासत के सबसे बड़े खिलाड़ी बन चुके हैं। आपका स्वागत हम करना चाहेंगे। जो कार्य आप कर रहे हैं उस कार्य को हम सलाम करते हैं और आज तक किसी ने कुछ नहीं किया, मैं कहूंगा आज तक किसी को मैदान के बारे में कभी किसी को मैदान नहीं मिला, लेकिन पहले ऐसे शख्स है जिनके इतिहास के पन्नों पर सुनील अल्फाजों में दास्तान लिखी जाएगी। प्रवीण जी आपकी जो आपने काम किया है वो अब तक किसी ने नहीं किया खारगढ़ में, वो आपने काम किया यहाँ पर। तलोजा ने भी काफी संघर्ष किया मैदान के लिए, लेकिन मैदान नहीं बचा पाए वो भी, लेकिन आपने जो काम किया ना, हैट्स ऑफ, सैल्यूट करते आप और इस काम को हम जीवन भर नहीं भूल पाएंगे। और के बाद समापन, टीम का स्कोर 16 रन, जीत के लिए 45 का लक्ष्य। रंगारंग मुकाबला बीच मैदान पर खेला जा रहा है। जीत के लिए 45 का लक्ष्य, टीम का स्कोर है 18 रन। आप समीकरण आसान सा बनेगा, जीत के लिए 24 गेंदे और 27 रन की आवश्यकता। आज कौन बनेगा चैंपियन? Who is going to be champion? We will get answer shortly. So please don't go anywhere. Join with us and enjoy with the grand finale day, Kargil Premier League 2023. बहुत ही शानदार आयोजन। खेल की शुरुआत गेंदबाजी में तब्दीली होती है, गेंदबाज में आती हुए हरीश आती हुए। हरीश एक अच्छे गेंदबाज है, लेकिन आप पहली मर्तबा बंटी जोशी जिन्होंने 6 गेंद में 6 छक्के लगाए थे तलोजा नाइट टूर्नामेंट में, कभी ना भूल पाएंगे उनका वो रिकॉर्ड। अभी भी मैदान के ऊपर वही फॉर्म बरकरार रखते हुए स्टाक एंड पर इस भी यहाँ पर सम्मान दिया। जानते हैं सर्वेश ठाकुर अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, तो सर्वेश को मौका दिया जाए। ये बंटी की सोच है, ये क्रिकेट खेला जाता है दोस्तों। जब प्रेजेंस ऑफ माइंड आप क्रिकेट खेलते हैं ना, जब जैसे जैसे आपका तजुर्बा बढ़ता है, आप महान खिलाड़ी बनते जाते हैं, वैसे वैसे आपकी महानता और अधिकतम बढ़ जाती है और ये नजारा दिखाते हुए टीम का स्कोर है 19 रन। कांचन देखा कि बल्लेबाज सर्वेश ठाकुर, उन्होंने 3 चौके 1 छक्का लगाया, तो बंटी भी लगा सकते हैं, पीटू का ओवर है, लेकिन उन्होंने मौका दिया सर्वेश ठाकुर को और कहा कि आप खेलिए, आपको आप मौका देते हैं। क्या कमाल की क्रिकेट मैदान के ऊपर, इसे कहते हैं प्रेजेंस ऑफ माइंड क्रिकेट खेलना। सूझबूझी क्रिकेट मैदान पर खेली जा रही है और टीम का स्कोर पहुंचता हुआ 19 के ऊपर। बता रहे सभी अतिथिगणों का, इस प्रतियोगिता में हिस्सा लेने सभी खिलाड़ियों का और हमारे सभी लाडले दर्शकों का हम स्वागत करना चाहेंगे।
ऑन साइड में घुटने का इस्तेमाल किया था, बैकफुट पे आए थे, स्वीप शॉट खेलना चाहते थे। ओमकार पाटिल जिस प्रकार स्वीप शॉट खेलते हैं मुरबी के, उसी अंदाज में खेलना चाहते थे, लेकिन तजुर्बा थोड़ा सा कम है सर्वेश ठाकुर का। और बंटी जोशी उनको समझाते हुए कि हमारा लक्ष्य क्या है, हमारा मकसद क्या है और हमें क्या करना है और किसके लिए हमने आपको स्ट्राइक दी है, ये समझा उन्होंने। शॉट में टीम मीटिंग वहां पर हो गई है और टीम का रुका हुआ स्कोर है 19 के ऊपर। 45 का लक्ष्य आसान सा लक्ष्य है, 5 ओवर का मुकाबला है, लेकिन उस लक्ष्य को क्या बड़ा कर पाएगी गेंदबाज के बदौलत स्वर्गवासी रमेश काकरे प्रतिष्ठान, ये देखने वाली बात बन पाएगी। पहले ओवर में रन काफी बड़े आए, 18 रन बने पहले ओवर में। आपकी बार बैकफुट पे गए, लेकिन विकेट कीपर को झंझानाहट हुए और सैंडी पालकर यहां पर बताते हुए यहां पर वाइड का इशारा किया। सैंडी पालकर, हालांकि आज अनोखा अंदाज नजर नहीं आ रहा है उनका, जैसे जैसे चार्जिंग हो जाएंगे ना वैसे वैसे करेंगे मैं कहूंगा। फिलहाल तो कांचन पार्क में काफी धूप है, हम तो आराम से बड़ी मीठी मीठी बातें कर रहे हैं फैन के नीचे बैठ के, लेकिन उनको धूप में सहन करने पड़ रहे हैं, यहाँ पर धूप का भी सामना करना पड़ रहा है उनको। और तापमान है मैदान के अंदर 34 अंश सेल्सियस। अब गर्मी बढ़ने शुरू हो चुकी है। Lovely shot, class timing, what a footwork and what a fabulous shot. This is a quality shot from the Sarvesh Thakur. One ball सीमा पार, माफ कीजिए छक्का यहाँ पर। बिल्कुल हम कंचन से बात कर रहे थे और लगा कि गेंद अंदर आ रही है, लेकिन वो जो बाउंड्री लाइन है वो थोड़ी सी पीछे है और यहां से मिलेगा शानदार छक्का। यकीन नहीं हुआ था कि ये छक्का हो सकता है। जिस तरह से शोएब अख्तर को सचिन रमेश तेंदुलकर ने पहली मर्तबा इस शॉट का इस्तेमाल किया था, उसी तरह का शॉट लगा यहाँ पर, मजा आया। वो लम्हा मुझे अभी भी याद है कांचन पालकर, जब वीरेंद्र सहवाग खेल नहीं पा रहे थे और यस अंपायर का गेंद का प्रबंध किया जाए, शायद यस गेंद का प्रबंध किया जाएगा। मैच बॉल आ चुके मैदान के ऊपर, बहुत ही शानदार बल्लेबाजी, सर्वेश ठाकुर को मौका दिया गया इस मुकाबले में इनएट नंबर 1 के ऊपर और बहुत ही शानदार खेल करते हुए यहाँ पर बंटी जोशी, उनका केवल 7 ही बार है और टीम का स्कोर वहां पर बनता हुआ इस प्रकार बनता हुआ 26 पर आता हुआ। 26 कांचन पालकर, 26 जनवरी हाल ही में 74वां रिपब्लिकन डे हमने मनाया, अगले साल उनका होगा अमृत महोत्सव। हमारे साथ जुड़े हैं संतोष सर, स्वागत है आपका। काका मात्रे हमारे सीनियर कमेंटेटर हमारे साथ जुड़ चुके हैं, उनका भी हम स्वागत करना चाहेंगे। टीम का स्कोर रुका हुआ 26 पर, अच्छी बल्लेबाजी, हवा से तेज रफ्तार बढ़ती हुई यहाँ पर 45 का लक्ष्य, उस लक्ष्य का पीछे दूसरा ओवर प्रगति पर है, 5 ओवर का मुकाबला और पीटू का दूसरा ओवर प्रगति पर, रन बने मैदान के ऊपर। इस बीच अगेन आपकी बार प्लेसमेंट कर दिया खिलाड़ी मौजूद पॉइंट से आते हुए, रफ एंड टफ फील्डिंग यहाँ पर और उसी अंदाज में थ्रो भी कर दिया, रन की गुंजाइश समाप्ति हुए, डॉर्गे की समाप्ति, डॉर्गे के साथ रनों में रफ्तार रही होगी 26 पर, यह स्कोर बोर्ड रुका होगा। अंपायर की भूमिका निभाते हमारे सुनील तांडेल सर और हमारे सैंडी पालकर सर, स्वागत है आपका भी। काफी बढ़िया अंपायरगिरी पिछले 4 दिन से करते हुए, कोई कंट्रोवर्सी इस मैदान पर नहीं है। पीछा क्या गेंद का, रफ्तार की गेंद थी, अंपायर ने कहा इट इज वाइड, यस गुड डिसीजन, अंपायर स्ट्रेट फॉरवर्ड डिसीजन, यहां से अंपायर ने इशारा किया, वाइड का इशारा किया। गेंद में लेंथ अच्छी थी लेकिन लाइन खराब थी, इज ट्राइंग टू डू मोर पेस, उनको एक्स्ट्रा पेस चाहिए था यहाँ पर और यही कारण कि यहाँ पर दिशा खो दिया ने। दिशा खोना बिल्कुल गलत बात होती है दोस्तों, चाहे जवानी हो चाहे क्रिकेट का मैदान हो, दिशा खो दी तो आपका भविष्य खराब। अच्छा शॉट, लेकिन गेंद खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन उनके ब्रश गेंद और गेंद निकल चुकी है थर्ड मैन के ऊपर। ओ माय गॉड, ओ गॉड, ये क्या हुआ आप? और यहां से सस्ते में विकेट, इस महंगाई के जमाने में सस्ते में विकेट, और बंटी ने कहा कि आपको खेलना है सर्वेश ठाकुर, उनको पीठ को थपथपाया उन्होंने और कहा कि शाबाश, वेल डन, आपको आगे बढ़ना है। और बंटी जोशी मैदान से बाहर आते हुए अपना विकेट नहीं गवाया दिया उन्होंने सर्वेश का, और बंटी ने कुछ सैक्रिफाइस किया अपने विकेट का, और यहां पर मौका मिलेगा नए बल्लेबाज इनएट नंबर 3 पर आएंगे, एक नामी बल्लेबाज इनएट नंबर 3 पर आएंगे, कपिल पारवे। टीम का स्कोर है 26 के बाद हो चुका है अब 28। जीत के लिए 45 का लक्ष्य, 48 रन हो चुके मैदान के ऊपर। आप सभी का आसान सा बनेगा, जीत के लिए 17 रन की आवश्यकता, 17 रन की आवश्यकता। कपिल पारवे मैदान पर जाते हुए रंजन पारा से बिलोंग कर रहे खिलाड़ी, हाल ही में रंजन पार की काफी बड़ी प्रतियोगिता हुई हमारे पारवे की ओर से, बहुत ही बड़ी प्रतियोगिता खेली गई, नाइट टूर्नामेंट का ऑर्गेनाइज किया गया था और यहां पर अब होगा 17 रन की आवश्यकता। कपिल पारवे मैदान के ऊपर आते हुए, बहुत बड़े खिलाड़ी इस वक्त स्ट्राइक एंड पर
टैप किया गेंद को, कपिल पारवे का इरादा कुछ अलग है मैं कहूंगा, और कहा कि सर्विस को स्ट्राइक देनी है। संतोष सर, सर्विस को यहाँ पर कितना बड़ा खेल खेलने के लिए मौका दिया जा रहा है। टीम का स्कोर है यहाँ पर 28, जीत के लिए 18 गेंदे, 17 रन की आवश्यकता। प्रवीण जी पाटिल हमारे वेलफेयर एसोसिएशन के अध्यक्ष भी रह चुके हैं, अभी भी है वो फिलहाल, और पार्षद भी है, यानी कि मराठी में नगर सेवक, हिंदी में पार्षद और इंग्लिश में कॉर्पोरेटर, और स्थायी समिति सभापति भी है। उनका भी स्वागत करना चाहेंगे। काफी कम उम्र में जो उन्होंने मुकाम हासिल किया है वो बिल्कुल काबिल तारीफ। इसके पीछे उनकी मेहनत, लगन और उन्होंने किया हुआ काम लोगों के लिए, ये उनका काम रंग लाया पर। और सबके लाडले चहेते पूर्व सांसद रामशेठ ठाकुर साहब भी इस मैदान के ऊपर तशरीफ ला चुके थे। सुबह के सत्र में उन्होंने भी शुभकामनाएं दी इस प्रतियोगिता के लिए। ये है और टीम का स्कोर यहाँ पर जीत के लिए 17 रन की आवश्यकता। कपिल पारवे मैदान पर आ चुके हैं, लेकिन बल्लेबाज खेल रहे सर्वेश ठाकुर। उनका निजी स्कोर कांचन में बताएंगे कितने रनों पर अब फिलहाल तो खेल रहे 25 के ऊपर खेल रहे। टीम का स्कोर 28, जिसमें कि 25 रन बनाया कुल मिलाकर इस बल्लेबाज सर्वेश ठाकुर ने, यानी कि आज की शाम सर्वेश ठाकुर के नाम। बंटी ने भी उनको स्ट्राइक को मौका दिया, कपिल ने लास्ट गेंद को प्लेस किया और सर्वेश ठाकुर को मौका दिया खेलने का। 18 गेंदे, 17 रन की आवश्यकता। क्या इस मुकाबले को स्वर्गवासी रमेश काकरे प्रतिष्ठान बचा पाएगी या फिर संदीप स्पोर्ट्स 1616 आरसीसी पेड टीम इस मुकाबले को जीत में क्या तब्दील कर पाएंगी? पहली टीम यहां पर पहुंच चुकी है, सिद्धि प्रतिष्ठान, हर्षाली, प्रेमनाथ 11 मुरबी, ओमकार की टीम यहां पर पहुंच चुकी है, और दूसरी टीम यहां पर खारगढ़ डोमिनेटर, और लेकिन तीसरी टीम कौन सी आएगी रेस में, टॉप 3 में यानी ट्रायंगुलर में कौन सी टीम आएगी, इसका हम इंतजार कर रहे हैं। जिसका रन रेट ज्यादा होगा हो जाएगी फाइनल में, क्योंकि शुरू से यहां पर ऐलान किया गया इस प्रतियोगिता के बारे में, यानी कि ट्रांसपेरेंसी पूरी बरकरार रखी जा चुकी है इस प्रतियोगिता में शुरू से आगाज से। और सीरीज के लिए सुपर 6 में जो आपका प्रदर्शन रहेगा वही रनों को काउंट, इस बात पर आपको गौर करना है। नेवर की शुरुआत, राउंड विकेट, जगह बनाए सर्विस ने बैकफुट पे गए थे, लेकिन खेलने की तमन्ना अलग थी। ऑन साइड में फाइनली को क्लियर करना चाहते, फाइन शॉट खेलना चाहते थे, लेकिन जैसे गेंद बीट हुए कपिल ने उनको अपने तजुर्बे के आधार के ऊपर कुछ तो हिदायत दी वहां पर। टीम का रुका हुआ स्कोर जीत के लिए 17 रनों की अभी भी आवश्यकता, बची भी गेंदें 17 रनों में 17 गेंदों में 17 रनों की आवश्यकता। नोर की शुरुआत गेंदबाजी में तब्दीली होती, गेंदबाज आते हुए सुलक्षण बार से कट किया, बैकफुट पे जाकर पॉइंट के खिलाड़ी मौजूद, और आसान सा कैच, लौटना होगा सर्वेश ठाकुर के पारी का खात्मा। सर्वेश ठाकुर बहुत ही शानदार बल्लेबाजी मैदान के ऊपर, बहुत ही शानदार बल्लेबाज की, लेकिन पॉइंट के ऊपर खिलाड़ी रखे गए थे यहाँ पर, उनका ध्यान नहीं था, ज्यादा ताकत का इस्तेमाल करना चाहिए था, लेकिन वहां पर अंत हुआ इनके पारी का। शानदार 25 रन की धुआंधार पारी के लिए, और सर्वेश ठाकुर इज वॉकिंग बैक पर यहाँ पर वापसी करती हुए पैवलियन की तरफ। नए बल्लेबाज इन एट नंबर 4 पर 16 गेंदे बचे और 17 रन की आवश्यकता। सिद्धेश कोहली, कपिल पारवे अभी भी मैदान पर है, लेकिन कपिल का क्या मकसद है, क्या इंटेंशन है, ये आप दिखाएंगे मैदान के ऊपर। अच्छी शुरुआत गेंदबाजी में मैं तारीफ करना चाहूंगा सुलक्षण बार से की, बहुत ही शानदार गेंदबाज की उन्होंने। हालांकि गेंद में गति नहीं रखते, लेकिन गेंद की लंबाई में काफी यहाँ पर ध्यान बटोरते और लेंथ लाइन को बरकरार रखते। सट्टी की लाइन पर गेंदबाजी, तो नरेश जी बोईर मुरबी इनका यहाँ पर आगमन हो चुका। आइए मंच के ऊपर, स्वागत है आपका, आपको अनुरोध है आपसे कि मंच के ऊपर आना है आपको। और हमारे बाबू कोहली कल भिवंडी के मैदान पर आए थे, अरबाज शेख इनका भी आगमन हो चुका है, स्वागत है। बहुत ही अच्छी गेंदबाजी, बहुत ही अच्छी गेंदबाजी, टारगेट की समाप्ति, खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन डेंजर एंड पर खिलाड़ी थे, गेंद को फेंका जरूर था, लेकिन यहां से मिलेगा 1 रन। संतुलन रखना बेहद जरूरी मैदान के ऊपर, और यहां से 1 रन के साथ टीम का स्कोर आप जाकर आगे बढ़ता हुआ, फुल स्कोर इजाफा हुआ, टीम का स्कोर 29 पर पहुंचता हुआ। सुपर 6 में जो टीम, जिस टीमों का खिलाड़ियों का प्रदर्शन रहेगा वही रन या विकेट काउंटिंग की जाएंगे सीरीज के लिए। इस बात पर गौर करना है, क्योंकि इस प्रतियोगिता में ट्रांसपेरेंसी पूरी क्लियर है आपके सामने, पिक्चर पूरा क्लियर है। इस बीच ये गेंद
रिवर्स के माध्यम से खेलने की तमन्ना थी, लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद थे। इस बार थोड़ी सी हड़बड़ जरूर मची यहां पर, लेकिन यहां से मिलेगा एक रन। कपिल पारवे को हम देखना चाहते थे। ये वही कपिल पारवे जिन्होंने नाइट टूर्नामेंट तलोजा में रोड के ऊपर छक्के लगाए थे। ये वही कपिल पारवे जिन्हें टोंडरा के मैदान के ऊपर मेन रोड पर छक्के लगाए थे। उस कपिल पारवे को हम आज भी इस प्रतियोगिता में देखना चाहते हैं। टीम का स्कोर 1 रन 1 से आगे बढ़ता हुआ फुल स्कोर में इजाफा। टीम का स्कोर है 30 रन। जीत के लिए अभी भी 15 रन की आवश्यकता। शानदार गेंदबाजी। मुकाबले को स्पीड अप करना है प्लीज, क्योंकि 2 मुकाबले अभी भी शेष है। फाइनल और ग्रैंड फिनाले। हम चाहते हैं कि मुकाबले 5-5 ओवर करे और ये मुकाबला दिन के उजाले में समाप्त हुए। ये हमारा विजन है। यह संतोष सर। इस बीच गेंद भारत के बल्लेबाज, भारत के गेंदबाज खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन ये क्या हुआ? ओ माय गॉड, ओ माय गॉड। आसान सा क्या छोड़ोगे तो मुकाबला भले कैसे जीतोगे। बिल्कुल आसान नहीं होगा मुकाबला जीतना। एक तो रनों की इन्वेस्टमेंट काफी कम है, इसमें खराब फील्डिंग नहीं चलेगा मैदान के ऊपर मेरे भाई। टीम का स्कोर 1 से आगे बढ़ेगा। यस, निश्चित तौर पर याच वेळी व्यासपीठावर उपस्थित राजेंद्र मामा मांजरेकर, अध्यक्ष उद्योग आघाडी भाजपा कारगर, तसेच सन्माननीय पाहुणे अजय माळी सर, अध्यक्ष सोशल मीडिया भाजपा कारगर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। कारगर प्रीमियर लीग आणि प्रवीणदादा पाटील आणि रामजीबा बेहरा यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत असेल। त्याचबरोबर दीपक शिंदे साहेब यांचे मनपूर्वक स्वागत असेल। युवा अध्यक्ष कारगर शहर, उपाध्यक्ष त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत असेल। 1 रन यहाँ पर कमाल की गेंदबाजी, तारीफी काबिल सुरेश वारसी की गेंदबाजी। इस गेंद में रन नहीं बने मैदान के ऊपर। जैसे सर्वेश ठाकुर आउट हुए, रनों का सिलसिला थम चुका है और विकेटों का सिलसिला जारी हो चुका है। टीम का स्कोर और की हुई समाप्ति। यहाँ पर खेल का असली मजा। जीत के लिए 45 का लक्ष्य है और टीम का स्कोर है मैच 32 रन। जीत के लिए समीकरण बनेगा, अब बच्ची भी 12 गेंदे और समीकरण बनेगा 13 रनों की आवश्यकता। 12 गेंदे 13 की आवश्यकता। 12 तो बच चुके यहाँ पर, क्योंकि समय बता रहे इस समय 2:45। आप कौन सा मान जाए, कौन सा गेंदबाज है जिस गेंदबाज को तलाश की जाएगी विकल्प कप्तान के सामने? क्या सही विकल्प चुन पाएंगे यहाँ पर? क्या ये 12 गेंदे 13 के रन क्या डिफेंस कर पाएंगे, या फिर कपिल पारवे मैदान के ऊपर है, या इस मुकाबले को खुला कर पाएंगे? ऐसे कई अनगिनत सवाल ढूंढने के जवाब आने वाले ओवरों में। तर व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचा आपण सत्कार करणार आहोत। तर लक्ष्मण नाईक साहेबांना विनंती असेल की आपण उपस्थित मान्यवर राजेंद्र मामा मांजरेकर, अध्यक्ष उद्योग आघाडी भारतीय जनता पार्टी खारघर यांचा आपण सत्कार करावा। या लक्ष्मण नाईक साहेब पुढे आपण साहेबांचा आपण सत्कार करायचा आहे। उपस्थित मान्यवर राजेंद्र मामा मांजरेकर, अध्यक्ष उद्योग आघाडी भारतीय जनता पार्टी खारघर यांचा आपण पुष्पगुच्छ आणि मोमेंटो या स्पर्धेचा मोमेंटो म्हणून ओळख म्हणून या ठिकाणी आपण त्यांचा सन्मान करणार आहोत। पुढील सत्कार अजय माळी सर, अध्यक्ष सोशल मीडिया भारतीय जनता पार्टी खारघर यांचाही सत्कार करताय। धन्यवाद साहेब। राजेंद्र मामा मांजरेकर साहेबांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत। पुढील सत्कार अजय माळी सर, अध्यक्ष सोशल मीडिया भारतीय जनता पार्टी खारघर यांचाही सत्कार करण्याची विनंती मी लक्ष्मण नाईक साहेबांना करतोय। 12 गेंदे 13 की आवश्यकता। मजा आएगा मुकाबले में। 45 का लक्ष्य किसने सोचा था कि मुकाबला वो इस मुकाम पर आएगा जहां से जीत की उम्मीद दोनों टीमें कर सकती है। कपिल पारवे फुल स्ट्रोक, यहाँ पर पिकअप स्ट्रोक था, शानदार फील्डिंग। नमित पागड़े वहां पर फील्डिंग का मुजाहरा करते हुए यहां से मिलेगा 1 ही रन। आप समीकरण बनेगा 11 गेंदे और 12 रन की आवश्यकता। मजा आ रहा है मुकाबले में। यह संतोष सर, शिंदे सर उपाध्यक्ष झालेला आहे सत्कार। धन्यवाद। ओवर टू मचिंद्र पाटील सर। आप जीत के लिए 11 गेंदे 12 की आवश्यकता। 45 का आसान सा लक्ष्य था। लगा कि मुकाबला बड़े आसानी के साथ जीत पाएगी। सर्वेश ठाकुर ने शुरुआत भी की थी, लेकिन बंटी ठाकुर मैदान से बाहर हो चुके हैं। इस वक्त थोड़ा सा दबाव मैदान के ऊपर बरकरार किया। मैं तारीफ करना चाहूंगा गेंदबाज सिलेक्शन की। आप गेंदबाज करते हुए सागर मोरबेकर, कैप्टन ऑफ द टीम, गेंदबाज करते हुए मजा आएगा खेल का। 11 गेंदे और जीत के लिए 12 रन की आवश्यकता। फील्ड में परिवर्तन किया जा रहा है, तब्दीली की जा रही है। कैचेस भी छोड़े यहाँ पर, फील्डिंग में खराब फील्डिंग भी की है, इसका भुगतान भी करना पड़ रहा है।
तेज तरार गेंदबाजी, गेंद खराब थी, वाइड का इशारा अंपायर की ओर से बिल्कुल होगा। सैंडी पार्कर हमें बताते हुए 1+1 2 रन का इजाफा होता हुआ अब समीकरण आसान सा बनेगा। बची हुई गेंदे 11 और जीत के लिए 10 रन की आवश्यकता। पिछले एक गेंद से 3 रन मिल चुके मैदान के ऊपर, क्योंकि पिछले एक गेंद में सिंगल आई थी और ये 1+1 वाइड का इशारा अंपायर की ओर से, तो ये रन खराब होंगे मैं कहूंगा अपने टीम को बचाने के लिए। समीकरण बनेगा 11 गेंदे, अभी भी जरूरत है 10 रन की आवश्यकता। दोपहर की कड़ी धूप में चलता हुआ चमचमाता मुकाबला, सेकंड इनिंग का ये खेल जारी है और जीत के लिए 45 का पीछे कर दी इस समय टीम। जीत के लिए क्या कुछ कर पाएंगे कपिल पारवे सेकंड पर। लवली शॉट, लेकिन इस समय गैप नहीं ढूंढ पा रहे। गेंद को खेल दिया लॉन्ग ऑन के ऊपर, खिलाड़ी वहां पर मौजूद है, पूरा दूसरी की तमन्ना, लेकिन देखते देखते 2 रन भी पूरे। व्हाट अ बी डिफरेंट विद द विकेट। ऐसा लग रहा है कि मानो जंगल में रन दौड़ रही है। बहुत ही शानदार स्ट्रोक लगाया था, उसी अंदाज में रन भी बनाए और समीकरण अब तब्दील होता नजर आ रहा है। बची हुई गेंदें 10 और समीकरण बनेगा आसान सा 8 रन की आवश्यकता। क्या मुकाबला, क्या दर्शक और क्या प्रतियोगिता। हमारे सबके लाडले प्रवीण चौहान के माध्यम से चलती हुई शानदार प्रतियोगिता। फुलटॉस गेंद, ताकत का इस्तेमाल, गेंद जा रही काऊ कारण में, लेकिन खिलाड़ी अब तक वहां से मौजूद थे और ये थ्रो खराब था, लेकिन यहां से मिलेगा एक ही रन। जीत के लिए समीकरण बनेगा 9 गेंदे और 7 रन की आवश्यकता। कांचन पारकर किसने सोचा था कि यह मुकाबला उस मुकाम पर आएगा जहां पर दोनों टीमें जीत की दस्तक दे सकती है। और क्या मुकाबला मैदान के ऊपर, सनसनी मुकाबला। दोपहर की कड़ी धूप यहां पर, तेज हवा बहती हुई, खचाखच भरा हुआ दर्शकों से मैदान और इस हालात में चलता हुआ शानदार मुकाबला। कश्मकश, मानो मैदान पर आग लगी। फायर ब्रिगेड को कभी भी भुलाया जा सकता है, इतनी आग लगी मैदान के ऊपर। समीकरण बनेगा 9 गेंदे और 7 रन की आवश्यकता। इसे कहते हैं कांटे की टक्कर। बल्लेबाज ने मिट्टी को मसल दिया, ग्रिप को और मजबूत बना दिया, लेकिन क्या हौसले मजबूत है या फिर गेंदबाज उनके ऊपर भारी होंगे। Lovely delivery, what a delivery! This is a very very good delivery. That was a very quick delivery. और बल्लेबाज के पास कोई मौका नहीं था और यहां से मिलेगा डॉट गेंद की समाप्ति। जितनी गेंदें डॉट फेंकी जाएगी उतना इस मुकाबले को यहां पर कमर कसेगी टीम, गर्दन पर सिकंजा कसेगी। समीकरण बनेगा 8 गेंदे और जीत के लिए 7 रन की आवश्यकता। What a fantastic match and what a climax! मजा आ रहा है मुकाबले में, जबरदस्त मुकाबला। 8 गेंदे और 7 रन की आवश्यकता। लवली डिलीवरी यहां पर क्या हो चुका, ओ माय गॉड, ओ माय गॉड, ये क्या क्या मैदान के ऊपर। इसे कहते हैं आंखों से सुरमा चुराना। आपके आंखों से सुरमा चुरा और आपको पता भी नहीं चला। यह है रन की गुंजाइश यहां पर, लेकिन 1 रन के लिए इतना बड़ा संघर्ष जी हां करना पड़ रहा है मैदान के ऊपर। समीकरण बनेगा बची हुई गेंदें 7 और जीत के लिए समीकरण बनेगा 6 रन की आवश्यकता। दिल को दहलाने वाला, आंखों को भाने वाला, दिमाग को सुन्न करने वाला और दोपहर के कड़ी धूप में मैदान पर आग लगाने वाला यह सनसनी मुकाबला। इस मुकाबले को जीतना यानी समुद्र में आग लगाने के बराबर है गेंदबाजों के लिए। लेकिन क्या है मुमकिन है? जी हाँ, बिल्कुल मुमकिन है, लेकिन आपके अंदर है जोश, वो जुनून, वो जज्बा, वो ताकत, वो नजाकत, तो कर सकते हैं मैदान के ऊपर। यस, एवरीथिंग इज पॉसिबल इन दैट्स वर्ल्ड, दैट्स मैन कैन नॉट डू। बट क्या इस मुकाबले में कर पाएंगे? 7 गेंदें बची है और जीत के लिए 6 रन की आवश्यकता। बड़ा मुकाबला, बड़े दर्शक और क्या मजा आ रहा है मुकाबले में। पिछले 3 मुकाबले एक तरफे हुए, लेकिन यह मुकाबला वो इस मुकाम पर आया जिससे झंझोर कर रख दिया आपको और आपके पैर तले जमीन खिसक गया। यहाँ पर मजा आया मुकाबले में, पूरा पैसा वसूल मुकाबला। क्या कपिल पारवे प्रारी बल्लेबाजी क्या कर पाएंगे? लवली शॉट, लेकिन ड्राइव किया, वही शॉट, वही खिलाड़ी, वही प्रतियोगिता और यहां से मिलेगा 1 ही रन। कमाल का ओवर रहा पर। आप समीकरण बनेगा 6 गेंदे और जीत के लिए 5 रन की आवश्यकता। 40 रन यहां पर बन चुके 4 ओवर में 10 के अवसर से। आप समीकरण बनेगा 6 गेंदे 5 रन की आवश्यकता। यस संतोष सर। यदि यह मुकाबला टाई होगा तो सुपर ओवर में खेला जाएगा। हमारे महेश दादा हमारे साथ है, कड़ी मेहनत है महेश दादा। आज से आप फ्री हो, आज से आप आराम कर सकते हो, चैन की नींद सो सकते हो। पिछले 1 महीने से चैन की नींद नहीं सोने ने। यस, कल 40 रिक्शा वालों का भी मैच है, उनको भी शुभकामनाएं देते हैं हम यहाँ पर। प्रवीण जी, आपका कार्य यूं ही बरकरार रखना। आपको ना सोना है ना आपको आराम करना है, क्योंकि आप कर रहे हैं लोगों की सेवा। लोगों की सेवा करने वालों ने कभी आराम कर दिया दोस्तों, ना उनको आराम हराम होता है। लेकिन जो कार्य प्रवीण जी आपने किया है ना, हम आपको हैट्स ऑफ करते हैं, सैल्यूट करते हैं। इस ग्राउंड के लिए आपने मेहनत की और मेहनत करके ग्राउंड को पा भी लिया आपने इन लोगों के लिए और समर्पित किया लोगों को। आपका हम बिल्कुल दिल के गहराई से शुक्रिया अदा करते हैं।
जीत के लिए समीकरण बनेगा 6 गेंदे 5 रन की आवश्यकता। महेश दलवी पर यहाँ पर आ चुके हैं। स्वागत है महेश दलवी आपका भी। महेश दलवी कल रात को 2 बजे तक भी मुकाबले देख रहे थे। कल दोस्तों फरोडी के मैदान के ऊपर भिवंडी के ऊपर क्या मुकाबले हुए और यहाँ पर भी क्या जबरदस्त मुकाबले बीच मैदान के ऊपर। जीत के लिए समीकरण बनेगा 6 गेंदे 5 रन की आवश्यकता। 40 रन बने मैदान के ऊपर 4 ओवर में। सर्वेश ठाकुर की शानदार बल्लेबाज के बावजूद भी ये मुकाबला उस मुकाम पर आया जहां से गेंदबाजी करने वाली टीम भी यानी कि स्वर्गवासी रमेश काकरे प्रतिष्ठान जीत की उम्मीद कर सकते हैं मैदान के ऊपर। चलो मुकाबले को आगाज करें दोस्तों, क्योंकि हमने डे नाइट टूर्नामेंट की है, हमें भी थकान आ रही है, डीजे का इस्तेमाल नहीं हो रहा है यहाँ पर। यस, मिथुन पाटिल मुरबी आइए मंच के ऊपर, और मंगेश पाटिल आपसे भी अनुरोध है आप भी मंच के ऊपर आइए। आयोजकर्ताओं की ओर से आपको आमंत्रित किया जा रहा है। 6 गेंदे और 5 रन की आवश्यकता। मुकाबले को ऑन कीजिए। गेंदबाज के भागदौड़ में आते हुए गेंदबाज सुलक्षण। और ये क्या हो गया, ये कपिल का जलवा है। उन्होंने काफी बर्दाश्त किया पीटी से, लेकिन और ये शानदार जीत, ये शानदार जीत। कपिल ने यहाँ पर शानदार छक्का लगा। दिस इज अ टेरिफिक फिनिश एंड दिस इज अ वंडरफुल फिनिश। मजा आया मुकाबले में, मजा आया महेश, मजा आया मुकाबले में। लेकिन कपिल ने छक्का लगाकर मुकाबले का मजा ही किरकिरा किया और मुकाबले को आगोश में कर दिया। काफी दर्शकों ने मजा लिया इस मुकाबले का। यस संतोष सर। यस, तर विनंती असेल प्रभाकरजी खांदेकर यांना की आपण सुद्धा व्यासपीठावर यावं। प्रभाकर खांदेकर पेठ यांना विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावर यावं। तर बिग फाईट मॅच पाहायला मिळाली आहे मैदानावरती, जिथे मात्र आता कॅल्क्युलेशन केले जाईल आयोजकांच्या वतीने की कोणाचा रन रेट जास्त आहे, कोण दाखल होईल डायरेक्ट फायनल मध्ये। चालू मध्ये आला पाहिजे तुम्ही, हे मॅच चालू झालं ना, शुभम नंतर मॅच चालू झालं जायचं तेव्हा बघताना लोक, आता बघणार ना लोक, मॅच चालू झाली बाईक फिरतोय। हेलो चेक, हेलो चेक। तो दोस्तों यहाँ पर आपको 10 मिनट का ब्रेक दिया जाएगा। आपको अगर कोई जलपान करना है, चाय पानी पीना है तो पी सकते हैं, ठंडा पानी पी सकते हैं। यस, क्योंकि काफी गर्मी है और गर्मी के कारण मुकाबले को आपको थोड़ा ब्रेक दिया जाएगा। खिलाड़ियों को 10 मिनट के बाद हम मुकाबले को आगाज करेंगे, लेकिन मैन ऑफ द मैच की घोषणा करेंगे। कांचन बताएंगे। सर्वेश ठाकुर मैन ऑफ द मैच के अवार्ड गोज टू, और सर्वेश ठाकुर होंगे मैन ऑफ द मैच के हकदार।